या मीराने पुन्हा माझा डाव हडून पाडला। मार्जारी, तुझी शक्ती दुर्बळ कशी झाली, तू दिलेला दिवा निकामी कसा झाला। या मीराने त्या म्हातारीला हात लावला आणि आग विझली। कशी मार्जरी, कशी? मीरा, माझ्या या दोन हातांनी तुझा गळा दाबून जीव घ्यावासा वाटतोय मला तुझा। माझ्या उद्देशपूर्तीच्या आड येतेस तू। काय करू मी तुझा? हे काय करत होती नक्की बाहेर? मीरा, तू दिवा नीट लपवून ठेव, त्या मायाचं लक्ष आहे तुझ्यावर। हो, बोलली कोणाशी तरी बोलली। चला, आली सातलं काम सोडून? हा, वा 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 वा, महाराणी आला तुम्ही? झाला वनविहार? हा, आत्या ते मी काही सांगू नकोस। इथली कामं करायची नव्हती ना, म्हणून गेली होतीस बाहेर, माहितीये मला। अहो पण ऐक, आता काहीच बोलू नकोस, इथून चल। मला एक काम आहे, मी आलेच। हा, वा, इथली आहेत ती कामं करायची नाही आणि मला जरा काम आहे। अगो, मीरा वहिनी, वहिनी आई कुठे गेली आहे? आईसाहेब कुठे मलाही माहित नाहीये। हे काय चाललंय आपल्या घरात? हा, एक हरवतं, एक सापडतं, परत दुसरं हरवतं, काय चाललंय? तुला काय वाटलं? मानवी शरीर आहे, सहज संपवता येईल, हो ना? तू प्रयत्न पण केलास ग तसा, पण हरलीस ना शेवटी। तुझ्या आता एक लक्षात आलं असेल, देवी आणि भक्तांमधलं नातं अतिशय दृढ असतं। देवी जशी आपल्या भक्तांसाठी धावून येते ना, तसाच भक्त सुद्धा आपल्या भक्तीसाठी जीव पणाला लावतो। तुझी लढाई देवीशी नाही, भक्तीच्या मूळ शक्तीशी आहे। तुझ्या दुष्ट शक्तीपेक्षा भक्तीची शक्ती मोठी आहे। कधीच तू तिच्याशी लढाई जिंकू शकणार नाहीस, कधीच।